कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिर परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्यानं मंदिराच्या विकास कामांमध्ये विविध अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू असून मंदिर परिसरासाठी वनविभागाची जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून वनजमिनीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील श्री निझर्णेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सचिन शिंदे, पप्पू गाढे, सुमित काशीद, डॉक्टर संदीप जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, विजय वामन, आदित्य पवार, रमेश शिंगोटे, प्रज्वल जोंधळे, अमोल जोंधळे, रणजित जाधव, देवस्थान ट्रस्टचे बबन पवार, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, नंदू पानसरे यांच्यासह देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, ग्रामस्थ, शिवभक्त आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की मायबाप जनतेनं मला या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिल्यापासून निझर्णेश्वर मंदिरासह परिसराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निझर्णेश्वर मंदिराची वास्तू जुनी झाल्यामुळे भाविक, ग्रामस्थ आणि देवस्थानशी संबंधित सर्व घटकांची सहमती घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराच्या विकासासाठी भाविकांचं योगदान, ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासनाची मदत यांचा समन्वय साधून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. आतापर्यंत वन विभागाच्या विविध अडचणींमुळे ही प्रश्न बऱ्याचपैकी प्रलंबित राहिला होता, परंतु त्या दृष्टीने सुद्धा आदरणीय मंत्री महोदयांचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यामध्ये आपल्याला वन विभागाकडून जी काही जागा मंदिर प्रशासनासाठी ट्रस्टसाठी गरजेची आहे ती निश्चित मिळण्यासाठी आपला प्रयत्न चालतो. तुम्ही बघताय लढायला स्पीड आत्ता शिकायला 1-1.5 वर्षापासून या सगळ्या गोष्टींना चालना मिळत चाललेली, त्यामुळं थोडा वेळ लागेल, परंतु कायदेशीर बाबी अडचणी दूर करून आपण निश्चितच त्यामध्ये पुढे जाऊ याची मला खात्री आहे. निझर्णेश्वर हे अतिशय जागृत देवस्थान आहे. याचा प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील बरेच जण चांगल्या पद्धतीने घेत आले. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली काम करताना आता सुद्धा ज्यावेळेस या परिसरातील नागरिक असेल, ट्रस्टी असेल, मंदिराचा जीर्णोद्धार होणं, मंदिर परिसराचा विकास होणं या दृष्टीने अतिशय त्यांची नेहमी धडपड सुरू असते. आणि मला माझं भाग्य समजलं का मला संधी मिळाल्यानंतर आज ही प्रक्रिया सुरू झाली. निश्चितच त्यासाठी शासन स्तरावर नसेल, व्यक्तिगत स्तरावर नसेल, जो काही मदत या मंदिराच्या विकासासाठी, या परिसराच्या विकासासाठी देता येईल यासाठी आमचा प्रामाणिक हेतू आणि प्रामाणिक प्रयत्न नेहमी सुरू असतो. आदरणीय नामदार साहेबांनी सुद्धा सांगितलंय का मंदिराचं एक आगळं वेगळं पण जे आहे, हे जे पावित्र्य आहे, हे सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला पाहिजे. मंदिर खूप पुरातन झालं होतं, खूप वास्तू जुनी झाली होती, त्यामुळे एक चांगला निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलाय. आणि या निमित्ताने मला वाटतं का थोड्याच दिवसामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला नवीन स्वरूपाच्या वास्तूमध्ये, नवीन स्वरूपाच्या मंदिरामध्ये सगळ्यांना दर्शनाचा लाभ घेण्याचं भाग्य निश्चित लाभल. मी आज प्रभू श्रीरामचरणी असेल, भोलेनाथ चरणी असेल, निझर्णेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल का सर्वांना सुखी राहू दे, आमचा बळीराजा सुखी राहायला पाहिजे, पाऊस चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. पाऊस झाला तर आमचा बळीराजा निश्चित सुखावला. आणि मला खात्री आणि विश्वास आहे का निझर्णेश्वर महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या सगळ्यांवरती निश्चित राहील. मला सुद्धा या संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निझर्णेश्वर महाराज त्यांचा आशीर्वाद देतील ही खात्री आणि आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.